नमस्कार मित्रांनो, श्वसन विकारांसहित मग ते ॲलर्जी असेल, धुळीची धुरीची किंवा दमा असेल, ब्रॉन्कायटिस असेल, वारंवार होणारी सर्दी असेल, यासहित आपण फील कराल की आपल्याला खूप सारे मानसविकारसुद्धा जाणवतात, ज्यामध्ये हट्टीपणा आहे, चिडचिड आहे, एन्झायटी आहे किंवा डिप्रेशन आहे, विचार न सुचणं आहे. हे सगळं जर आपण समजून घेतलं तर या ठिकाणी एक महत्त्वाचा विचार मी तुम्हाला सांगणार आहे. ट्रीटमेंट करत असताना ॲलॅग्रा असेल किंवा सिट्रिजिन असेल, अशा पद्धतीचे अँटी ॲलर्जिक जे ड्रग्स आहेत, यांच्या इम्पॅक्ट म्हणून तो कफ जो आहे तो ड्राय होतो, पूर्णपणे मोकळा होत नाही. आणि प्राण नावाचा वायू, ज्याचं हे कर्म सांगितलं आहे, म्हणजे चित्त असेल किंवा बुद्धी असेल, या सगळ्यांचं धारण करणारा तो प्राणवायू अपरिपूर्ण गेल्याचा तो इम्पॅक्ट असतो. त्यामुळं नश्य नावाचा उपचार असेल, धूपन नावाचा उपचार असेल किंवा आयुर्वेदातील रसायन उपचार असतील, या सगळ्या कारणांनी अशा पद्धतीच्या मानसिक तक्रारी, ज्या या अशा पद्धतीच्या श्वसनविकारांसहित असतात, त्या अल्पावधीत दुरुस्त होऊ शकतात. त्यामुळे जस्ट एकदा आयुर्वेदाला चान्स देऊन पहा. थँक्यू.